या व्हिडिओच्या प्रारंभालाच मला एक खुलासा करायचा आहे। मी भाजपच्या कौतुकाचे सोहळे चॅनलवरून का करतो असा प्रश्न अनेकांना वाटेल। अनेकांनी मला तो विचारलाही आहे। आधीच सांगतो, राष्ट्रीय पातळीवर हिंदुत्वाची बाजू घेणारा एकमेव राजकीय पक्ष दिसतो तो म्हणजे भारतीय जनता पार्टी। उद्या दुसरा कोणता पक्ष असा राष्ट्रीय पातळीवर बाजू घेणारा असेल तर त्याच्याही मागे आम्ही उभे राहू। आत्तापर्यंत भाजपने आपण केलेल्या वचनांच्या पैकी 60-70% वचनांची पूर्तता केलेली आहे, 30% राहिलेत। उद्या भाजप हे 30% पूर्ण करणार असेल तर त्याच्या मागे राहू, नसेल तर जो कोणी हे करण्यासाठी सक्षम वाटेल, विश्वास वाटेल त्या मागे राहू। कारण एका प्रचंड साधनेनंतर तयार झालेली शक्ती सहजासहजी बुडू द्यायची नसते, यासाठीचा हा प्रपंच। म्हणूनच आजचा हा व्हिडिओ भाकरी परतवणे याला म्हणतात। नमस्कार। भारतीय जनता पक्षाने आपल्या विधान परिषदेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली। ही यादी धक्कातंत्र होती की अचानक काही सगळाच बदल होता, या सगळ्याविषयीची चर्चा आता सुरू आहे। याला म्हणतात भाकरी फिरवणे। म्हणून तर मी म्हणतोय की भाजपनं आपली भाकरी फिरवली आहे। या यादीने एक 3-4 महत्त्वाच्या गोष्टी झाल्यात, त्या काय आहेत त्या नीट समजून घेणं आवश्यक आहे। ही निवडणूक 9 विधान परिषद सदस्यांसाठी होते आहे। एका सदस्याची पोटनिवडणूक होते आहे, म्हणजे एकूण 10 जागा आता निवडल्या जाणार आहेत। पोटनिवडणूक ही स्वतंत्ररित्या मतदानाने होत असते, त्यात हा कोटा येत नाही आणि ही निवडणूक ही स्वतंत्ररित्या होत असते 9 जणांची, हे लक्षात घेतलं पाहिजे। त्यामुळं भाजपने जे काही डाव टाकलेले आहेत ते काय आहेत ते तुम्हाला मी नीट समजावून सांगणार आहे। यादी, नाव या सगळ्या विषयात मला फार चर्चा करायची नाही आहे। सगळ्यात पहिल्यांदा यातली 3 नावं महत्त्वाची आहेत। 1 सुनील कर्जतकर, 2 प्रमोद जठार आणि 3 माधवी नाईक। प्रमोद जठार, माधवी नाईक, सुनील कर्जतकर हे भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत आणि जुने कार्यकर्ते आहेत। यातले सुनील कर्जतकर तर मुंडे महाजनांच्या काळापासून भाजपची धुरा आपल्या खांद्यावर वाहणारे आहेत। त्यामुळं निष्ठावंतांना संधी दिली जाते हा एक मेसेज दिला आहे। हां, अर्थात काही लोकांच्या मनात 2च निष्ठावंत दिसतात, एक माधव भंडारी आणि 2 केशव उपाध्ये। यांना दिलं तरच निष्ठावंतांना संधी, असा डाव काही लोकांच्याकडून टाकला जातो। अर्थात या दोघांचं याविषयी तक्रार नसते, पण बाकीचे लोक डाव टाकतात, त्यांना नाराज झालेत, त्यांना काहीच दिलं नाही असं म्हणतात। पण निष्ठावंतांना संधी दिली जाते हे दाखवलंय। नेहमीच आयारामांना नाही दिली जात हे पण सांगितलंय। 2 तुम्ही येणार असाल तर तुमचा योग्य तो सन्मान आणि पहिल्या जागा कायम राखल्या जातील, हा संदेश दिलाय तो विवेक कोले आणि प्रज्ञा सातव यांच्या उमेदवारीच्या माध्यमातून। कोले यांच्या परिवारात कोपरगावची आमदारकी होती, त्यांच्या परिवारातली कोपरगावची आमदारकी भाजपला ॲडजस्टमेंटमुळे द्यावी लागली। प्रज्ञा सातव आमदारकी सोडून आल्या होत्या, त्यामुळे ती दिली गेली आहे। त्यामुळे येणाऱ्यांचाही योग्य सन्मान ठेवला जातो, हा पण मेसेज गेलेला आहे। संजय भेंडेंसारख्या कार्यकर्त्याला तिकीट देऊन पुन्हा एकदा जुन्यांना संधी दिली जाते हे कळवलं गेलं आहे। त्यामुळे हे तर मेसेज आहेत, याला भाकरी फिरवणे म्हणतात। आधीचे सगळेच्या सगळे काढलेत आणि सगळे नवे दिलेत। आधीच्या एकाही आमदाराला पुन्हा संधी दिली गेलेली नाही। अर्थात काही लोक सांगतात जातीय गणित तपासा, हे गणित तपासा, ते पण तपासून बघा, वेगवेगळं सापडेल। आता मी येतोय मुख्य मुद्द्याकडे। काय या उमेदवारीचे अर्थ काय तर भाकरी फिरवणे काय असतं ते बघा। विवेक कोले हे कोपरगावचे, या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये विखेंचं प्रस्थ वाढलेलं होतं। अहिल्यानगर जिल्ह्यात विखे करतील तेच सत्य असं लोकांना वाटत होतं। विखेच जिल्ह्याच्या राजकीय निर्णय घ्यायचे, त्याच्यामुळे अनेक जण भाजपचे जुने कार्यकर्ते दुखावलेले होते। मग काही मराठेतर कार्यकर्ते असतील, जसे
अहिल्यानगरमध्ये गंधे दुखावलेले होते, लोढा दुखावलेले होते, अनेक आहेत. अहिल्यानगर शहरातली नावं तुम्हाला तर मी अनेक सांगू शकतो की ते दुखावले गेलेले होते. श्रीरामपूरमधले एक कार्यकर्ते चित्ते तर पक्षाच्या बाहेर फेकले गेले, म्हणजे त्यांना निलंबित केलं गेलं. कोपरगावमध्ये कोल्हेंना नियंत्रित करून अन्य लोकांना बळ देण्याचं काम विखे करत होते. विखेंच्या या राजकारणामुळं सुजय विखेंचा पराभव देखील झालेला होता. सुजय विखेंचं प्रस्थ अहिल्यानगरच्या राजकारणामध्ये वाढत चाललेलं होतं आणि म्हणजे एकीकडं राम शिंदे होते, पण राम शिंदेंचा प्रभाव अहिल्यानगरच्या अर्ध्या भागावरती होता, अर्ध्या भागावरती विखेंचा होता. उदाहरणार्थ कोपरगाव, श्रीरामपूर, राहुरी, शिर्डी या सगळ्या भागावर विखेंचं वर्चस्व होतं. पण आता यात कोल्हेंना एंट्री देऊन विखेच्या वर्चस्वाला एक मोठा धक्का लावलेला आहे. आता अहिल्यानगरच्या जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये विखेंच्या सोबत कोल्हे अजून एक भाजपमधलं हाय प्रोफाईल नाव असेल, हेवी वेट नाव असेल, हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळं विखेंची भाकरी सुद्धा बदलविण्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे का हे पण बघितलं पाहिजे. अजून एक सुनील कर्जतकर व्यक्तिशः मला याचा प्रचंड आनंद आहे की सुनील कर्जतकरांना संधी दिली गेलेली आहे. सुनील कर्जतकर भाजपचे निष्ठावंत, जुने, अगदी सांगेल ते काम प्रामाणिकपणे करणारे, काही गोष्टी जोडून देणारे, हे फार फार उत्तम काम करणार आहेत. त्यामुळे त्याचा मला व्यक्तिशः आनंद आहे. सुनील कर्जतकरांना म्हणजे एका ब्राह्मण कार्यकर्त्याला विधान परिषदेमध्ये पाठवून एका ब्राह्मण कार्यकर्त्याची रिप्लेसमेंट करणं सुरू आहे का? श्रीकांत भारतीय यांचं विधान परिषदेमधला वावर ते झाल्यापासून त्यांच्या व्यक्तिगत संस्थांना मोठं करणं असेल, मग ते तर्पण प्रतिष्ठान असेल, अजून काही विषय असेल, या सगळ्याला मोठं करत ते या स्वरूपात जात होते की भाजपपेक्षा व्यक्तिगत संस्था आणि NGOला ते मोठं करत चालले होते. श्रीकांत भारतीयांचं चालत असतं तर कदाचित राम सातपुते उमेदवार राहिले असते, कदाचित राम सातपुते विधान परिषदेवरती आलेले असते. पण राम सातपुतेंनाही ही संधी मिळालेली नाही. म्हणजे श्रीकांत भारतीयांच्या याच्यावरती एक लगाम घालण्यात आला आहे. पुढच्या वर्ष 2 वर्षात श्रीकांत भारतीयांची आमदारकीची टर्म संपेल आणि रिप्लेस म्हणून तिथे सुनील कर्जतकर असतील. त्यानंतर श्रीकांत भारतीयांना संधी मिळेल का? श्रीकांत भारतीयांचं विधान परिषदेतलं स्थान किंवा पक्षातलं स्थान त्याला कर्जतकर रिप्लेस करतील. म्हणजे कर्जतकरांचं स्थान आता श्रीकांत भारतीयांच्यापेक्षा वरचं करण्यात आलेलं आहे. भाजप हा बदल सूक्ष्मपणे करत असतो, अगदी शांतपणे भाजपमध्ये हे बदल घडत असतात. या बदलाकडे बघितलं पाहिजे. मला या सगळ्या तिकीट प्रक्रियेत एक गोष्ट महत्त्वाची सांगायची आहे की पाटणच्या निंबाळकरांनी इथे त्यांना तिकीट द्यायचं ठरलेलं असताना, माझी खासदार निंबाळकर, रणजितसिंह नाईक निंबाळकर, त्यांनी मला लढू द्या, मला मैदानातूनच येऊ द्या, पाठीमागच्या दारांनी नको, असं स्पष्टपणे सांगून आपल्याला मिळत असलेली उमेदवारी नाकारलेली आहे. हे खरं वाटत नाही कुणाला, पण रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी स्वतःला मिळू शकणारी आमदारकी नाकारलेली आहे आणि मला माझं काम करू द्या, मी लोकसभाच लढू इच्छितो आणि मला मैदानातून निवडून यायचं आहे, हे स्पष्टपणे सांगितलं आणि त्यांनी स्वतःहून माघार घेतली. त्या निंबाळकरांनी माघार घेतल्यानंतर पाटण म्हणालो मी, फलटण उच्चारलं पाहिजे. निंबाळकरांनी माघार घेतल्यानंतर तरी किमान त्या भागातल्या राम सातपुतेंना संधी मिळेल अशी अटकळ बांधली जात होती. राम सातपुते हे जितके देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे आहेत तितके त्यापेक्षा जास्त ते श्रीकांत भारती यांच्या जवळचे आहेत. त्यामुळे श्रीकांत भारतीयांची वजन इथे चाललं नाही हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. त्यामुळं भाजपनं नुसती उमेदवारांची भाकरी बदलली असं नाही, तर पुढच्या काळामध्ये त्या पातळीवरच्या नेतृत्वाचीही भाकरी बदलण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे.
आणि ती प्रक्रिया आता सुरू होईल तेव्हा भाजपच्या अनेक निष्ठावंतांना याच्यामध्ये बळ मिळणार आहे. आता अनेक जण मला म्हणतील की तुम्ही भाजपविषयी का बोलता? त्याचं कारण अगदी सुरुवातीलाच मी सांगून टाकलंय का बोलतो भाजपवर. तेच कारण इथं सांगतोय आत्ता की आत्ताच्या घडीला हिंदुत्वाची राष्ट्रीय पातळीवर बाजू घेऊन लढणारा पक्ष हा भाजप आहे. त्यामुळं त्याची बाजू घ्यावी लागते. उद्या दुसरं कोणी आलं तर त्यांचीही बाजू घ्यायला आमची हरकत नाही. नमस्कार. जागृतीचा विधायक बुरुज NR Lighter News.